फिर्यादी रिक्षा चालक चांद मोहम्मद शेख वय 48 राहणार मौलाली चौक सोलापूर याच्यावर चाकू हल्ला करून त्यास जखमी केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक अरुण कुमार लक्ष्मण हुच्चे वय 45 राहणार राघवेंद्र नगर सैफुल सोलापूर याचे मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष सुटका केली। हकीकत अशी 8 जुलै 2012 रोजी सकाळी 7:45च्या सुमारास विजापूर नाका ते 7 रस्ता जाणाऱ्या रस्त्यावरील कंबर तलावाजवळील सय्यद बुखारी दर्गा समोर फिर्यादी चांद शेख हा त्याची रिक्षा बंद पडल्यामुळे थांबला होता। त्यावेळी तिथे आरोपी शिक्षक अरुण कुमार हुच्चे हे त्याच्या साथीदारांसह आले। पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून अरुण कुमार हुच्चे यांनी शिवीगाळ करत चांद शेख याच्या गळ्यावर पोटावर त्यांच्या जवळील चाकूने वार करून जखमी केले। चांद शेख याने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेतले अशा आशयाची फिर्याद शेख याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून हुच्चे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केला। फिर्यादीने आरोपी विरुद्ध खोटी केस केली असून फिर्यादीच्या जबाबास वैद्यकीय प्रमाणपत्र आणि परिस्थितीजन्य पुरावा साथ देत नसल्याने गुन्हा साबित होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट अल्लाहद अंदोरे यांनी केला। तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अल्लाहद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे, ॲडव्होकेट सुयश पुळुसकर, ॲडव्होकेट अमित कांबळे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अमित डोके यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।